गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज काही लेट वगैरे चालू केलेला नाही आहे. आज तर सकाळीच जवळपास 8:30 वाजले आणि हा व्लॉग मी सुरुवात केला आहे. सूर्य पण आला आहे जस्ट वरती आणि आता मी घेतो थोडा सूर्यप्रकाश आपल्या सोन्याने सरच्यासोबत. समोर सोबत माझा दाखवतो तुम्ही. आणि हा एक इकडे. आणि आज आहे मला पब्लिक हॉलिडेची सुट्टी. तर आज मला असं वाटतं आहे की आज आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो असं वाटतं आहे, कारण असं मला खूप वेळा वाटतं पण होत नाही. तर मे बी आज आपण ट्राय करूयात. चला, 26 जानेवारी आहे म्हणजे रिपब्लिक डे, मराठीत प्रजासत्ताक दिन आहे. आणि तरीही म्हणजे एवढंसं गावात काही चालू नाही. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो ना, तर सकाळी सकाळी काय म्हणता पूर्ण गावाला फेरी मारून यायचो. त्यानंतरनं आमचे स्वतःचेच डान्स वगैरे असायचे, कोणाची भाषणं असायची. सकाळी सकाळी म्हणजे 7:30 वाजता चालू होऊन जायचं. तर सगळं गाव म्हणजे जवळपास सगळं गाव काय म्हणतं शाळेत असायचं, काय म्हणतं ते सगळा कार्यक्रम बघायला. आणि आता एवढं काही नाही, काय माहिती काय झालं आहे, पण एवढं काही सेलिब्रेशन वगैरे नाही आहे असं मला वाटतं आहे ना. गावात कार्यक्रम आहे मंदिरात आणि आता मला मंदिरात जायचं आहे. पण आता तिथं खूप लोक बसलेले आहे, म्हणजे शूटिंग करायला प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ काढायला प्रॉब्लेम होईल थोडा. चला ट्राय करूयात. आता मंदिरात तर गाईज ही आहे गंगापूजा. गंगापूजा म्हणजे जे लोक चारधामला जातात आणि तिथून गंगेचं पाणी गावात आणताना तर त्यावेळेस एक पूजा ठेवली जाते. तर तीच ही आहे आज गावात. चालू आहे महाप्रसादाची तयारी. काही मित्र आहे नवीन नवीन आलेले, हे बघा येतं. हे वाले हे चले की तू भंडारा खायला जाऊ. भंडारा खायला. भंडारा तर खायचंच रे. भंडारा त्याचसाठी मी जेवण नाही गेलं सकाळपासून. मम्मीला म्हणलं काही बनू पण ना. मला पण यायचं आहे. तू नको येऊ, तुला काशी. घराच्या घरच्या मंदिरात भंडारा आहे आणि आम्ही तर गाव तरी वाट पाहू राहिलो कधी चालू होईल. आणि मी तरी सकाळी नाश्ता करून बसलोय, आता काल बसून जेवला नाही. त्याला काय आलं मग, पाणी वाचलं तेवढंच. हो, बॅटरी आणली का? आंबे पाहिजे होते वरती. मी दोघं आलो रानात आणि हा पाईप बदलायला आणला होता पण हा काय झाला तयार नाही पुढं. माझ्यावर ब्राईटनेस कमी कमी केलाय. तू तसंच लई बोलायचं चमकतो. डायरेक्ट कॅमेरा बंद होतो डायरेक्टली, त्याच्यामुळे बंद केलाय. सांग आपलं रान कुठून कुठपर्यंत आहे? सध्या इज्जतीचा सवाल चालू आहे. नको तू गर्लफ्रेंड. बॅलन्स चेक होईना. अच्छा, मला वाटलं तुझी गर्लफ्रेंड गेली दुसऱ्यासोबत पळून. यार ते नाही सांगितलं. अयो 24 तास सांगितलं होतं, आता 72 तास गेले अकाउंट. वाघ शांत आहे आता 2-4 दिवस. ते सांग ना, एका पोरं मला कमेंटमध्ये विचारलं होतं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय. जिंदगी जी लागली काय तुझी गर्लफ्रेंड नाही वय? काय म्हणतो, काय फेक येतो घेतो लगेच. गागरी आहे ती, फोन करी द्या. कोण? तुला माझे 2 मित्र पण गागऱ्यांचे, प्रतीक ऋतिक. प्रत्येक गागरेच होता. बघे तू, तुला कशाला फोन करील? कमेंटमध्ये विचारलं होतं की तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव काय. गर्लफ्रेंड नाव तर सांग. नाही रे बाबा, काय नजर लागेल सगळ्यांना. पण आहे ना तुझी गर्लफ्रेंड. बरं मला सांग ना, काही व्हिडिओ बंद करतो. हां सांगा चालू आहे तू तरी सांग. बरं कुठलची आहे ती? चितळीची ती. हे तर टाकणार मी व्हिडिओमध्ये. बस चाली उडी मारणार आहे. ए पण ना
अरे कमून नाही मारली हात केला ड्रायव्हर म्हणून नाही मारली का? ओळखीचा आहे, साडेसाती लागेल त्याच्या मागे. गाईज मी आणि पप्पा चाललो आहे लग्नाला, पण येता येता आमच्या रानात स्प्रिंकलर लावलं आणि त्याच्यातलं एक नवजात खाली पाडलं आहे. आणि आता पप्पा घातलेले सगळे चांगले कपडे घालून रानात गेले जातात पूर्ण चिखलात. काय होतं काय नाही आल्यावर बघू. आणि आज सकाळी मी माझ्या एका मैत्रिणीवर प्रँक केला होता. म्हटलं माझ्या एका फ्रेंडचा ॲक्सिडेंट झाला आणि तिने त्याला कॉल केला आणि आता ती माझ्यावर नाराज झाली आहे की अरे हा कोणता प्रँक असतो का. पाच वाजले असतील, लग्नावरनं आलो आहे, चहा पाणी झालं आहे आणि आता मी चाललो आहे काकाचंदांच्या घरी. आणि त्यांचं घर आमच्या घरापासून एक अराऊंड 100 मीटरच्या अंतरावर असेल. आणि हे आहे त्यांचं घर. त्यांच्या घरासमोर पण एक नारळाचं झाड आहे, जसं मी सांगितलं होतं. इकडं गोठा. कॅरी ऑन. गाईस त्या दिवशी मोर दिसत नव्हते, हे बघा हे ते गेले. तिकडं पण आहे रानात, हे इकडं 2 उभे आहे. आणि आत्ता या गवताच्या पुढे या मांजरीला बघून पळून गेलेत ते. काही ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो तर आपल्याला बऱ्याच वेळा 5 ते 10 ओळींमध्ये उत्तरं लिहा, निबंधलेखन, पत्रलेखन, कथालेखन यांसारखे प्रश्न एक्झाममध्ये असायचे. तर खूप वेळा असं व्हायचं की आपले टीचर्स त्या क्वेश्चनमध्ये 1-2 मार्क्स नेहमी कमी द्यायचे, कारण त्यांचा मोटिव्ह असायचा की नेक्स्ट टाईम या मुलाने जास्त अभ्यास केला पाहिजे आणि त्याला जास्त मार्क्स मिळाले पाहिजे. नथिंग रॉंग, आय मीन सगळं फाईन आहे इथपर्यंत. पण प्रत्येक ठिकाणी आपण हीच थेरी लावतो आहे तर हे थोडं कुठेतरी चुकीचं आहे ना. म्हणजे काल मी माझ्या एका मित्रासोबत बोलत होतो तर त्यावेळेस मला जस्ट असं रिअलाईज झालं त्याच्या बोलण्यातून की छोट्या छोट्या गोष्टीवर जर ॲप्रिसिएशन दिलं, जर एखाद्याला शाबासकी दिली तर तोही एखाद्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स होऊ शकतो. प्रत्येक वेळा एखाद्याला डिकरेज करण्यापेक्षा जर आपण कोणाला तरी काही गोष्टींवरती, त्याच्या काही कामांवरती जर एन्करेज करतो ना, तर नेक्स्ट टाईम त्या माणसाला असंही वाटेल ना की नाही माझ्या या कामाला ॲप्रिशिएट केलं जाते तर मग मी अजून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. तर याही गोष्टी आहे ना. तर मग जस्ट हा एक थॉट मनात आला होता, जे काल मी माझ्या फ्रेंडसोबत डिस्कस केलं तर त्याच्यावरती माझ्या डोक्यात होतं म्हणून मी आज सांगितलं. सो गाईज जस्ट 11 वाजलेत आणि 9पर्यंत तर मी मॅच बघत होतो RCB वर्सेस MIWPL. पण त्यानंतर आले होते माझे मित्र, मग 2 तास त्यांच्यासोबतच गप्पा मारण्यात गेल्या आणि आता हा व्लॉग मी करतो एंड. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.